हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही आर-टीच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन कसे करू शकतात. त्यासाठी तुम्हाला सर्वात फर्स्ट क्रोम ब्राउझर और गुगल ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आर-टी ॲडमिशन असं टाईप करायचं आहे. हे बघा, आर-टी ॲडमिशन टाईप केल्यानंतर अशी साईट ओपन होईल. तिथे या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन असं दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे बघा, न्यू रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे आता तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आता आमचं डिस्ट्रिक्ट नाशिक आहे, आम्ही नाशिक सिलेक्ट करू. त्यानंतर जे तुमचे कॅन्डिडेट आहेत, जे तुमचं ज्या मुलाचं तुम्हाला भरायचं आहे त्याचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. लास्ट नेम, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर त्याचं नाव, ते सगळं तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला एवढं ते फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर खाली हा कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून खाली तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. जेव्हा तुम्ही तिथे सर्वात कॅप्चा टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्टरवर जेव्हा क्लिक करतात, त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होतो आणि एक पासवर्ड येतो. पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर येतो. SMS-मध्ये पासवर्ड तिथे येतो आणि ॲप्लिकेशन नंबर इथे येतं. त्याच्यावरून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची असते. इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड आणि ॲप्लिकेशन नंबरचा तुम्ही फोटो काढून घ्यायचा आहे आणि पासवर्ड पण तुम्ही तुमच्या मेसेजमध्ये येईल त्याला सांभाळून ठेवायचं आहे. त्याच्यानेच तुम्ही नंतर लॉग इन करून तुम्ही पुढच्या ॲडमिशन फॉर्मला भरता येणार आहे तुम्हाला. हे बघा, आता एवढी प्रोसेस आपली झालेली आहे. आता इथे खाली कॅप्चा टाकून इथे खाली रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. फक्त रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर लगेच तुमचा ॲप्लिकेशन नंबर येऊन जातो. कधीकधी साईटच्या प्रॉब्लेममुळे हे कदाचित कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला परत एखाद्या वेळेस जर ॲप्लिकेशन नंबर जनरेट नाही झाला तर तुम्ही पुन्हा हेच भरायचं आहे. पुन्हा जोपर्यंत ॲप्लिकेशन नंबर जनरेट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस तुम्ही 1-2 वेळेस रिपीट करून घ्यायची. हे बघा, आपला ॲप्लिकेशन नंबर जनरेट होऊन गेला आहे. हे बघा, हा